दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. आजच्या दिवसातल्या एका मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाला प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षासमोर प्रस्ताव ठेवण्यात आलाय. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात ऑफर दिल्याची चर्चा आहे. राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो. दरम्यान संजय राऊतांनी या संदर्भात नेमकं काय वक्तव्य केलं आपण बघूया. की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेत मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी पक्षातील नेत्यांना जाहीर इशारा दिलेला आहे. पक्षहित हे आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचं सांगतानाच त्यांनी पक्षात कुणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचं सांगितलंय. सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र हाती घेतल्यापासून पक्षांतर्गत नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा होती. तसंच काही नेत्यांमध्ये वाद झाल्याचं देखील बोललं जात होतं. कधी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून तर कधी राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुद्धा नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं बोललं गेलं. त्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवारांनी हा इशारा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पूरक जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिवसाचा सोहळा पार पडला आणि या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात जास्त चर्चा झाली ती खेळाचा उल्लेख करत करण्यात आलेल्या राजकीय टोलेबाजीची. काही दिवसांपूर्वी राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आणि याचा धागा पकडत सुनील तटकरे यांनी वर्धापन दिनाच्या सोहळ्याला टोला लगावला. त्याला भुजबळांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत. चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ निवडी कोणाला कळत नाही. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते हे बुद्धिबळ खेळतो, हा तो काय कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे.
परवा इंडियाची टीम घोषित झाली. सगळे म्हणालेत आपका तो हो गया हमारा क्या है. मी आता 12 वेळात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12 वेळ राहणार आहेत याची आम्हाला जाणीव आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये छगन भुजबळांची मुलूक मैदानी तोफ धडाडली आणि याच वेळेला बोलताना भुजबळांनी जोरदार टोले लगावलेत. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा. मी काय बोलू, तो बोलेल नाही, हम बोलेंगे पहले. मतभेद असू शकतात, मनभेद नाही. एक दुसरं आणखी लक्षात ठेवा, ही पद आहेत ना, पद मग कुठली पण, हे अळवावरचं पाणी असतं, ते कधी निष्ठून जाईल काही सांगता येत नाही. कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे मनानं. संघर्ष आपला वारसा आहे.